थेट साताऱ्यामध्ये जाऊयात। साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवलेल्या वाघनखांची अगदी थोड्याच वेळात पहिली झलक पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे साताऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत। आज एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील पोहोचलेले आहेत। ही वाघनख महाराष्ट्रात आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी बराच पुढाकार घेतला, त्याचा पाठपुरावा केला होता आणि अखेर ही वाघनख महाराष्ट्रात आलेली आहेत। अगदी काही क्षणात त्यांची पहिली झलक आपल्याला पाहायला मिळेल। सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं साताऱ्यामध्ये आगमन झालेलं असून थोड्याच वेळात सोहळ्याला सुरुवात होणार आहे। वस्तू संग्रहालयाला आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। वस्तू संग्रहालय सजवलं गेलेलं आहे आणि तिथेच ही वाघनख ठेवली जातील। उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना ही वाघनख पाहता येतील। सकाळी 10 ते 11 या वेळेत मात्र फक्त विद्यार्थ्यांना ही वाघनख पाहता येणार आहेत। व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून ही वाघनख भारतात महाराष्ट्रात आणली गेलेली आहेत आणि त्याच वाघनखांच्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे साताऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळात सोहळ्याला सुरुवात होईल। साताऱ्यातली दृश्य आपण पाहतोय। मर्दानी खेळ सादर केले जात आहेत। साताऱ्यातल्या पवई चौकामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, त्या पुतळ्यापासून एका भव्य रॅलीला सुरुवात केली जाते आणि अगदी काही वेळात वस्तू संग्रहालयातल्या सोहळ्याला देखील सुरुवात होणार आहे। प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे ती वाघनख पाहण्याची। सध्या ही वाघनख राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या देखील केंद्रस्थानी आहेत। या वाघनखांच्या सत्यासत्यतेसंदर्भात विरोधी पक्षाकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आज सुप्रिया सुळे यांनी बोलताना सुद्धा सरकारने या वाघनखांच्या सत्यतेसंदर्भात स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केलेली होती। तर इतिहासकारांनी देखील या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पण तरीही प्रत्येकाच्या मनामध्ये ही वाघनख पाहण्याची उत्सुकता आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अविस्मरणीय शौर्याचे साक्षीदार म्हणून या वाघनखांकडे पाहिलं जातं। प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला नामोहरम करत असताना याच वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठी साथ दिली। विरोधकांना नेमका काय सांगाल? विरोधकांना काय सांगाल? विरोधकांना काय सांगाल? अफजल खानाचा वध या वाघनखांनी केला। ही वाघनख एक शौर्याचं प्रतीक आहे। त्याचं दर्शन लाखो भक्तांना होणार आहे। सगळ्यांनी त्याचं दर्शन घेऊन शिवरायांचा जो प्रताप आहे त्याची नको 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 चाला येणार नाही। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ही वाघनख आहेत आणि त्याचं अवघ्या महाराष्ट्राला दर्शन होणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। वाघनख साताऱ्यामध्ये पोहोचलेली आहेत आणि आता अगदी काही वेळात त्या वाघनखांची पहिली झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे।
सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, वाघनखं तर साताऱ्यामध्ये पोहोचलेली आहेत. भव्य सोहळ्याला देखील सुरुवात होती. निश्चित भव्य सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री साताऱ्यात पोहोचलेली आहेत. काही वेळातच जिथं वाघनखं ठेवलेली आहेत त्या ठिकाणी ते पोहोचतील आणि आपण पाहू शकतो की जिथे वाघनखं या ठिकाणी ठेवलेली आहेत त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्र्याचं त्यासाठी शिवकालीन खेळ या ठिकाणी खेळले जात आहेत. लाठी काठी असेल, त्याचबरोबर तलवारबाजी असेल, दांडपट्टा असेल, या सगळ्या खेळांचं समोरच त्यांच्या स्वागताला प्रदर्शन केलं जात आहे. हलकी ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. ते आता विश्रामगृहातून पुढे निघाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करतील आणि त्यानंतर ते संग्रहालयाजवळ पोहोचतील आणि जी बहुप्रतीक्षित वाघनखं आहेत त्याचा ती लोकांना पाहण्यासाठी खुली करणार आहेत आणि त्याचंच उद्घाटन हे खरं तर संग्रहालय नवं आहे. त्या ठिकाणी अनेक शिवकालीन वास्तू ठेवण्यात आलेल्या आहेत, हत्यारं ठेवण्यात आलेली आहेत आणि त्याचं तीच सर्वसामान्याला पाहण्यासाठी उद्या सकाळपासून खुली केली जाणार आहेत आणि त्यासाठीच आता आपण पाहतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे साताऱ्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कृष्णा, संपूर्ण महाराष्ट्रासाठी वाघनखं हा अत्यंत अभिमानाचा असा मुद्दा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून या वाघनखांकडे कायमच पाहिलं गेलं. पण ही जी वाघनखं इंग्लंडहून भारतामध्ये आली आहेत त्या बाबतीत मात्र विरोधकांच्या मनामध्ये काहीशी शंका आहे. त्या शंका नेमक्या का आणि कशासाठी? त्यांच्या शंका निश्चित आहेत. त्यांच्या मते ही जी वाघनखं आहेत ही शिवकालीन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वापरलेली आहेत ती नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र शासनाच्या वतीनं या संदर्भात अजून कुठलीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही आणि एकंदरीतच आपण पाहिलं तर ही वाघनखं लंडनवरून काही वर्षांसाठी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणली गेलेली आहेत. ती काही महिने साताऱ्यामध्ये, काही महिने नागपूर आणि इतर महाराष्ट्राच्या संग्रहालयात ठेवली जातील. मुंबईमध्ये ठेवली जाणार असल्याची देखील माहिती या ठिकाणी आपल्याकडे आहे आणि याच वाघनखांचा जी लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियम मधून आणलेली आहेत ती वाघनखं पाहण्यासाठी खुली केली जाणार आहेत आणि जसं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की पहिला 1 तास हा केवळ विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि त्यानंतर इतर सर्वसामान्य लोकांना पाहता येतील. केवळ 10 रुपयांचं नाममात्र मूल्य तिकीट या वाघनखं आणि इतर वस्तू ज्या आहेत त्या संग्रहालय पाहण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यातच लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काहीतरी या ठिकाणी जाणार आहे. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर सध्या आपण दृश्य पाहतोय साताऱ्यामधली भव्य अशा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. पवई नाकापासून वस्तू संग्रहालयापर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. वस्तू संग्रहालयामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात या वाघनखांची पहिली झलक आपल्याला पाहता येणार आहे. 10 रुपयांचं नाममात्र शुल्क असेल ही वाघनखं पाहण्यासाठी आणि केवळ साताऱ्यामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वस्तू संग्रहालयात ही वाघनखं पुढचे काही काळ ठेवली जाणार आहेत. जशी माहिती मिळते त्यानुसार 3 वर्षांसाठी ही वाघनखं महाराष्ट्रात आणली गेलेली आहेत आणि या कालावधीमध्ये वेगवेगळ्या वस्तू संग्रहालयांमध्ये ही वाघनखं पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत. आपण दृश्य पाहतोय साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उदयनराजे भोसले आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार पोहोचलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.